नमस्कार मित्रांनो, तर हा आज आपला यूट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे आणि आपण ह्यामध्ये एक IPO आहे त्याचं ॲनालिसिस पूर्ण तुम्हाला एंड टू एंड सांगणार आहे की हा IPO तुम्ही घ्यायला पाहिजे का नाही. ही कंपनी काय करते तर ही एंड टू एंड सोल्युशन प्रोव्हाइड करते. ज्या पण कोल मायनिंगच्या ज्या कंपन्या असतात, जसं की कोल मायनिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये ही कंपनी त्यांचे स्वतःचे ट्रान्सपोर्टेशन पण करते आणि प्लस कोल मायनिंग पण करते. तर ह्या चे मेन 3 क्लायंट्स आहे आणि हे एक कंपनीसाठी प्रोज पण आहे आणि कॉन्स पण आहे. जर का आपण नीट बघितलं तर ही कंपनी 3च क्लायंटवर निर्भर आहे आणि जर का दुसरं बघितलं तर ह्या जे त्यांचे 3 क्लायंट्स आहे हे खूप सॉलिड आहे. तर तुम्हाला त्याचे मी नावं सांगतो. तर त्याचे जे टॉप 3 क्लायंट आहे त्याचं पहिलं नाव आहे कोल इंडिया लिमिटेड, दुसरं नाव आहे नेमली वेस्टर्न कोल इंडिया, तिसरं नाव आहे जे नॉर्थन कोल फाइंड लिमिटेड आहे. हा जो IPO आहे हा आज 17 तारखेपासून चालू होणार आहे आणि 21 तारीख ही त्याची शेवटची डेट असणार आहे आणि 22 तारखेला फायनलायझेशन म्हणजे अलॉटमेंट आपल्याला दिसणार आहे आणि 24 तारखेला हा शेअर लिस्ट होणार आहे मार्केटमध्ये. तर याचा जो इश्यू प्राइस आहे हे 450 करोड आहे आणि याची जी शेअरची रेंज आहे ती 402 ते 424 रुपयापर्यंत आहे. आणि मेन हा जो याच्यातून जो पैसे रेज होणार आहे हा डेट रिपेमेंटमध्ये जाणार आहे आणि नवीन जे व्हेकल किंवा अजून त्यांना कंपनीच्या ग्रोथसाठी हे पैसे इन्व्हेस्ट होणार आहे. कंपनीकडे टोटल 1911 व्हेकल आहे, त्यापैकी 883 हे टिप्पर आहे, 64 हे लोडर आहे, 162 हे एक्झॅव्हेटर आहे आणि 362 हे टिप ट्रेलर आहे. आणि कंपनी जे येणारा फंड रेज करणार आहे जसे इश्यू फंडमधून, तो हा व्हेकल घेण्यासाठी आणि त्याचा डेट रिपेमेंट करण्यासाठीच यूज करणार आहे. आपण जर का कंपनीचं व्हॅल्युएशन बघितलं तर कंपनीचं जे आत्ताचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते 2772 करोड आहे आणि त्याचे जर का इक्विटीमध्ये बघितलं तर 6.52 CR हे त्याचे शेअर्स आफ्टर IPO अलॉटमेंट आहे. आणि जर का त्याचे लिस्टेड जर का जे पियर्स बघितले आपण तर त्याच्यातलं पहिलं नाव आहे पॉवर मेक प्रोजेक्ट, दुसरं नाव आहे NCC, तिसरं नाव आहे दिलीप बिल्डकॉन आणि चौथं नाव आहे सिंधू ट्रेड्स. आणि तुम्ही जर का मागच्या पास्ट रिटर्नमधील जर का बघितलं तर पॉवर मेकनी पण जबरदस्त रिटर्न दिलेले आणि NCCनी पण एक मल्टीबॅरल रिटर्न दिलेले आहे. पण ह्या सेक्टरमध्ये ग्रोथ तर नक्कीच आहे आणि ही कंपनी ह्या कंपनीकडे एक ॲडव्हान्टेज आहे की ह्या कंपनीकडे खूप सारे व्हेकल्स असल्यामुळे यांच्याकडे ऑपरेटिंग लिव्हरेज आहे आणि यांचे जे क्लायंट्स आहे हे पण खूप मोठमोठे आणि यांची डिपेंडन्सी पण आहे आणि ऑर्डर बुक पण यांची जी आहे ती 900 ते 1000 करोडच्या मध्ये आहे. चला तर आपण आता या कंपनीचे फायनान्शियल्स बघूया. पहिलं फायनान्शियल्समध्ये 2024 मध्ये या कंपनीचा सेल्स होता तो 953 CR होता आणि नंतर तो 2025 मध्ये 1430 CR झालेला आहे, म्हणजे वाढलेला तर आहे. आणि जर का प्रॉफिटमध्ये बघितलं तर 2024 मध्ये या कंपनीचा प्रॉफिट हा 95 CR होता आणि 2025 मध्ये 131 CR होता, म्हणजे याच्यात पण आपल्याला ग्रोथ दिसते. आणि तोच जर का आपण 2025चा सेल्स आणि प्रॉफिट जर का कम्पेअर केला 2026 मध्ये तर 2025 मध्ये 1430 जो सेल्स होता तो वाढून 2025 मध्ये 1677 CR झालेला आहे आणि जो प्रॉफिट 2025 मध्ये 131 CR होता तोच प्रॉफिट वाढून 157 CR झालेला आहे 2026 मध्ये. जर का इयर ऑन इयर आपण ग्रोथ बघितली जर का 26 वर्सेस 25 ची तर ती आहे सेल्समध्ये 18% आणि प्रॉफिटमध्ये 20% ची ग्रोथ झालेली आहे. आता या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे का नाही यासाठी आपण जे प्रॉस आणि कॉन्स आहे ते बघूया. प्रॉस कंपनीचे हे आहे की मजबूत व्यवसाय वाढ आहे, म्हणजे ऑपरेटिंग रेव्हेन्यू FY24 मधील 953 करोड होता वरून FY26 मध्ये 1678 कोटी झाला आहे, म्हणजे CAGRने जर का आपण बघितलं तर 32.67 CAGRने हा ग्रो होतोय. आणि मोठी ऑर्डर बुक असल्यामुळे या कंपनीला एक मोड भेटतो, म्हणजे 955 कोटीची ऑर्डर बुक आहे ज्यापैकी सुमारे 96% महसूल हा फक्त कोल मायनिंग आणि ओव्हरबर्डन रिमूव्हलमधून येणार आहे. ऑर्डर बुक तर त्यांच्याकडे 955 कोटीची आहेत, पण मजबूत मालमत्ता म्हणजे त्यांचे जे असेट मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की 1911 व्हेकल ते स्वतः ओन करतात, म्हणजे तो एक त्यांच्याकडे एक मोड झाला किंवा एक त्यांच्याकडे फिक्स असेट झालं कंपनीकडं. हा एक बिझनेसचा मोड असा आहे की यामध्ये आपल्याला जास्त अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट लागते तर लवकर कोणी या बिझनेसमध्ये एंटर होऊ शकत नाही, हा एक त्यांचा मोड आहे. आणि त्यांच्याकडे मजबूत मालमत्ता असल्यामुळे म्हणजे कंपनीकडे 1911 वाहने असून त्यात 883 टिप्पर, 162 एक्झॅक्वेटर यांचा समावेश आहे, म्हणजे एकूण वाहने आणि मशिनरी जॉईन केली तर ती 1911 होती, बरोबर. आणि नफा सातत्याने त्यांचा वाढतोय, म्हणजे EBITDA मध्ये 77% ची ग्रोथ आणि पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये 55% ची जी ग्रोथ आहे ती दिलेली आहे.
तर काहीतरी तर रिस्क असणार, तर आपण रिस्कचा फॅक्टर पण बघितला पाहिजे. तर रिस्क फॅक्टरमध्ये काही ग्राहकांवर जास्त अवलंबून आहे. जसे मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांचे जे मेन ग्राहक आहे ते 3 ग्राहकांवर ते जास्त अवलंबून आहे. त्याच्यानंतर डिझेल व इंधन खर्च जास्त आहे. जर का तुम्ही पण बघितलं तर व्हेकलमध्ये सगळ्यात मेन खर्च हा डिझेल लाईक पेट्रोलचा राहतो. तर तो त्यांचा कमीत कमी 53.5% म्हणजे 54%, 55% त्यांचा तो खर्च आहे. ठीक आहे. नंतर मोठ्या कॉन्ट्रॅक्टदारांवर अवलंबून आहे. जर का त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटला तर ते एक्झिक्यूट करणार, नाही भेटला तर नाही. पण 76% महसूल हा मोठ्या मायनिंग कॉन्ट्रॅक्ट्समधून येतो. कॉन्ट्रॅक्ट्स कमी मिळाल्यास परिणाम होऊ शकतो. चौथं म्हणजे मायनिंग बिझनेसमध्ये ऑपरेशनल रिस्क राहते, म्हणजे पूर, मशिनरी बिघाड किंवा अपघात आणि परवानग्यामुळे कामकाजांवर परिणाम होऊ शकतो. बरोबर. तर ह्या ओव्हरऑल जर का मी तुम्हाला IPOचं जर का 2 मिनिटात जर का सजेशन द्यायचं राहिलं तर हा IPO तुम्ही जर का लिस्टिंगसाठी बघत असणार तर वेल अँड गुड आहे. पण जर का तुम्ही लॉंग टर्मसाठी बघत असणार तर याचं जे व्हॅल्युएशन आहे ते खूप हाय आहे थोडंसं. कारण की जर का याचे पियर्स आपण कम्पेअर केलेले पॉवर एक वगैरे प्रोजेक्ट्स NCC, तर यांचं व्हॅल्युएशन खूप कमी आहे ह्या मानाने. किंवा त्यांचं मार्केट कॅप जसं पॉवर मेकचं जर का बघितलं तर हे 1800 CRचं मार्केट कॅप आहे आणि ही कंपनी 2321च्या मार्केट कॅपवर लिस्ट होती. तर थोडंसं व्हॅल्युएशन हायर साईडला आहे. का तुम्ही प्रॉफिट करण्यासाठी जर का इन्व्हेस्ट करत असणार तर हा IPOमध्ये तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतात. पण लॉंग टर्ममध्ये जेव्हा लिस्ट होणार त्याच्यानंतरच तुम्ही व्हॅल्युएशन चेक करूनच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही यूट्यूबमध्ये कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणती पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगा.